नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर संदीप गोले. शेतकरी खऱ्या अर्थाने एक प्रयोगशील असतो बघा. आता आपण जरी म्हणलं मी माझ्या कंपनी औषध चांगले किंवा ह्या कंपनी औषध घेऊ नका, आपण जरी म्हणतो, शेतकरी काय करतो, आपल्या शेतामध्ये प्रयोग करत असतो की काही सरांना ह्याचा फवारणी असतील, ड्रिंचिंग असतील, ह्या घेत असतो आणि एखाद दुसरी सरी हा शेतकरी ठेवत असतो की नक्की ह्या औषधाचा परिणाम ह्या उसाला झालाय आणि ह्याला झाला नाही हे बघण्याकरतात. आता बघा, तांदूळ विभागामध्ये ह्या प्लॉटला ह्या संपूर्ण क्षेत्रफळामध्ये ड्रिंचिंग आणि फवारण्या शेतकऱ्यांनी एक दोन ड्रिंचिंग आणि फवारणी केलेली आहे. आणि ह्या शेतकऱ्यांना बघा, ह्या दोन साऱ्यांना ड्रिंचिंगही केलं नाही आणि फवारणी केलं नाहीये. सांगायचं तात्पर्य काय की ह्या दोन साऱ्यांची उंची बघता तुम्हाला फरक दिसत असेल की जवळजवळ 1-1.5 फुटाचा डिफरंट दिसतोय ह्या दोन साऱ्यामध्ये आणि बाकी प्लॉटमध्ये. शेतकऱ्यांना आपण विचारूया की ह्या दोन साऱ्या तुम्ही ठेवल्या आहेत बरोबर, हा, आणि ह्या तुम्ही ह्या प्लॉटला दोन ड्रिंचिंग आणि फवारणी आपली झालेली आहे, तुम्हाला काय फरक वाटला यामध्ये? आता ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, ह्या सरीला ड्रिंचिंगच केलेली नाही आणि ही जी सरी आहे ह्याला एक ड्रिंचिंग केलेली आणि इथून पलीकडं आणि ह्या दोन सऱ्या सोडून इकडं इथं दोन्ही ड्रिंचिंग झालेले आहेत. ह्याच्यामध्ये हा जो आहे हा कमी वाढलेला आहे ऊस, हा त्याच्यापेक्षा जास्त वाढलेला आहे इकडचा, आणि हा जो आहे तो पूर्ण म्हणजे एकदम असा चांगला म्हणजे भारतीय शेतकरी खऱ्या अर्थाने संशोधक आहे. आता तुम्ही जर बघायला गेला की शेतामध्ये प्रयोग करत असताना काही ठिकाणी हे असे प्रयोग तुम्हाला दिसायला लागतात. तर माझा शेतकरी वर्गाने सांगणं आहे की कुठलीही कंपनी असू द्या, माझ्या असो किंवा अदर कंपनीची असो, शेतकऱ्याने प्रयोगशील राहून आपल्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे कंट्रोल क्षेत्र ठेवून मगच कुठल्याही कंपन्यांची औषधं घेतली पाहिजेत. धन्यवाद.